आपल्या मुखामधून वधवून घेणारा बोलवून घेणारा वेगळाच असतो महाराज. आपल्याला फक्त निमित्त केलेलं असतंय आणि त्या निमित्ताचं पाईक त्या ठिकाणी आपण करावं लागतंय. तर आपण अभंगाकडे येऊ. चालत असलेला हा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि यांच्या हरिपाठाचा अभंग. काल आपण पाहिलं चौवेदी जाणं. कारण कथा पाहत असताना सिंहावलोकन करणं गरजेचं असतंय. पाठीमागं काय झालं हे थोडंसं परिहार सांगणं गरजेचं असतंय. कालच्या प्रसंगामध्ये निरूपणकर्त्यांनी सांगितलं. काय सांगितलं महाराज? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, श्रुत्या असतील, काय असतील, बरेच असणारे त्या ठिकाणी जी काही वेदवर्णनीय असतील त्याने भगवंताचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांना जमलं नाही. मग ती ज्याला वेदाला, शास्त्राला, श्रुतीला जमत नाही ते तुम्हाला जमणार आहे का? म्हणून कथा प्रारंभ करायच्या अगोदर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, किंवा आता जैसा आहेसी तैसिया, नमो तुझ श्रीराम राया, तुझेनी कृपेर गोवर्या, स्तुती वदवया सामर्थ्य. जग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगामधून यांचा अभंग त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ, माऊलींचा 3रा अभंग आहे. काय ह्या चरणामधून माऊलीला काय सांगायचंय, काय व्यक्त करायचंय? आता भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन निर्गुणही आहे आणि सगुण सुद्धा आहे. कारण सगुण आणि निर्गुण कसाही असू द्या, सगुण स्वरूपाचं वर्णन असो किंवा निर्गुण स्वरूपाचं वर्णन असो, त्याच्याशी वक्त्याला, ऐकणाऱ्याला कारण कोणतंही असो, उपहास मिशे कपिनाथ श्रीरामाते वर्णित, कारण कोणतंही राहू द्या, वर्णन कोणाचं पाहिजे? हरीचं पाहिजे, भगवंताचं पाहिजे, रामाचं पाहिजे, कृष्णाचं पाहिजे, कारण कोणतंही राहू द्या. आता माऊलींनी काय सांगितलं? त्रिगुण असार निर्गुण हे सार. भगवंताचं स्वरूप सगुण असू किंवा निर्गुण असू, त्याचा सार आणि आसार काय आहे? सारासार विचार हरिपाठ. विचार करत असताना हरिपाठाचाच करावा. अंतकरणामध्ये चतुष्ट असणारं अंतकरण आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अशा प्रकारे अंतकरणाचे 4 भाग केले. मन असेल, बुद्धी असेल, चित्त असेल आणि अहंकार. अशा प्रकारचे हे जे काही 4 असणारे गुण आहेत, ते 4ही गुण या हरिपाठाकडं, अभंगाकडं, रामायणाकडं, प्रवचनाकडं, कीर्तनाकडं आले पाहिजे. काही काही जण मनानं येतात, शरीरानं येत नाही. काही शरीरानं येतात, मनानं येत नाही. काही जण शरीरानं बी येतात, मनानं बी येते, पण मध्ये अहंकार निर्माण होतात. ह्या अशा गोष्टी परमार्थामध्ये नसाव्यात. अहंकार सर्वामध्ये घातक आहे. सांगितलं महाराज, राग असेल, अहंकार असेल, माया असेल, मोह असेल, याच्यावर किती बी बोला कमीच आहे. कारण ही परमार्थाच्या आड येणारी मांजरं आहेत. कोण? अहंकार, माया, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, जे काही असे असणारे विकार आहेत, ते असणारे विकार परमार्थाकडे जाऊ देत नाहीत. का जाऊ देत नाहीत? अहंकार त्या ठिकाणी आडवा येतो. काय सांगितलं माऊलींनी? सारासार विचार हरिपाठ. सारासार विचार करा, पण विचार हरीचाच करा, विचार रामाचाच करा आणि विचार परमार्थाचाच करा. बाकीचे विचार करून काही उपयोग नाही. आता विचार विषयानुसार एक दृष्टांत कसा असतंय? दृष्टांत आपल्याला सिद्धांतापुरते घ्यावे लागतात. आपण दुकानामध्ये गेलो आणि दुकानामध्ये जाऊन जर 1 किलो साखर मागितली, तर दुकानदार काय करतंय? साखर बी देतंय आणि त्याच्याबरोबर प्लास्टिकची पिशवीमध्ये घालून साखर देतंय.
आपण घरी येतो, काय करतो? साखर रस्त्यावर फेकून देतो आणि पिशवी घरात ठेवतो, असंच ना? मग काय करतो? साखर घरामध्ये भरणीत ठेवतो आणि ती दुकानदाराने दिलेली प्लास्टिकची पिशवी फेकून देतो. तशा प्रकारे सिद्धांत हे दृष्टांतापुरते वापरायचे असतात. एकदा सिद्धांत समजला की दृष्टांताचा वापर त्या कागदाप्रमाणे, त्या पिशवीप्रमाणे करावा. आपल्याला जोपर्यंत सिद्धांत समजत नाही, आपल्याला सारासार विचार समजत नाही, तोपर्यंतच दृष्टांत घ्यायचे. एकदा का दृष्टांत समजला, एकदा सिद्धांत समजला, परत दृष्टांताची गरज आपल्याला पडली नाही पाहिजे. परत त्या दृष्टांताचा विषयच घ्यायचा नाही. काय सांगितलं? सारासार विचार हरिपाठ. मग विचार कोणता करायचा? तुकाराम महाराजांनी सांगितलं, सारासार विचार करा उठा उठी. कोणता विचार करायचा? नाम धरा कंठी विठोबाचे. कंठी म्हणजे मुखामध्ये, विठोबाचं म्हणजे भगवंताचं, हरीचा असेल, कृष्णाचा असेल, रामाचा असेल, ते नाव मुखामध्ये धरायला सांगितलं. काय काय करून धरायला सांगितलं? विचार करून. आता नाम घ्यायला विचार करावा लागेल का? नाम घ्यायचं म्हणल्यावर विचार करावा लागतंय का? पण माऊलींनी, तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही विचार करा, नाम घेतल्यावर काय होतंय आणि नाही घेतल्यावर काय होतंय. मुख्य मायेचा अंतपोट, तिसी श्रीरामे शेवट. श्रीरामाचं हे नाव आहे आणि त्या रामाच्या नावानं मायेचा अंतपटाचा शेवट झाला. कशामधली कथा आहे? लग्नामध्ये जे अंतपट असतात तुमच्या आमच्या सगळ्यांच्या, ते अंतपट कागदाचे, ते धोत्राचे, पंचांगाचे, कापडाचे असतात. पण रामाच्या लग्नामध्ये कोणचा अंतपट होता गड्या? मुख्य मायेचा अंतपट. आणि ती मायेचा अंतपट परमार्थाला आड येणारी माया आहे, परमार्थाकडे न जाऊ देणारी माया आहे. आणि ती मायेचा जो काय अंतपट होता, अंतपट म्हणजे परमार्थामधला आणि आपल्यामधला, जीवामधला आणि शिवामधला जे अंतर घडवणार आहे, ती माया, ते पट. आणि त्या पटाला रामचंद्राच्या नावानं शेवट झाला. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं, सारासार विचार हरिपाठ. कसला विचार करायचा? सार आणि असार. सार काय आहे, असार काय आहे? तुकाराम महाराजांचं सुद्धा मत तेच आहे. काय आहे? सारासार विचार करा उठा उठी. उठा उठी म्हणजे लवकर, वेळ वाया घालवायचा नाही. आणि जर वेळ वाया घालवला तर काय होतं महाराज? वेळ वाया घालवायची काहीच गरज नाही. लवकरात लवकर विचार करा. कोणता विचार करायचा आहे? सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ म्हणजे काय हे अगोदर समजावून घेणं महत्वाचं असते. हरिपाठामध्ये माऊलींनी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा किती वेळा सांगितलंय? का सांगितलंय? अहो, परमार्थ करायचा हे ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षाच्या वयाच्या अगोदर शिकवलंय. आपले दात पडले तरी आपण परमार्थाकडे येत नाहीत. बरोबर आहे का? काय सांगायला लागलोय ते? ज्यावेळेस आपल्याला दात पडले, चला येत नाही, डोळ्यानं दिसाना गेलं, कानानं ऐकू येणं गेलं, तेव्हा आपली वाटचाल परमार्थाकडे असते. मग तेव्हा आपल्याला तोंडानं काय बोलता बी येत नाही महाराज, तरी सुद्धा परमार्थाची ओढ कशामुळे असते? म्हातारपणामध्ये घरी पोरं बसू देत नाही, ती सून सुखानं जगू देत नाही, नातवा आली तरी बी त्या ठिकाणी त्रास देतात. मग ती कंटाळून परमार्थाकडे येते. कसं येतंय? कंटाळून, स्वतःच्या इच्छेनं अजिबात परमार्थाकडे फिरत नाही. भाषा थोडी कठोर असली तरी क्षमा करा, कारण ऐकणारे श्रोतेवर्ग माझ्यापेक्षा उच्च आहे. मी तुझे निज बाळक, क्षमा करोनी सकळीक, ज्ञानमूढ अति उत्संक,
कृपा आवश्यक मज करी. मी ज्ञान मूळ आहे पण उत्संक आहे. काय सांगितलं माऊलींनी? हरिपाठाचा विचार. हा माऊली मी कुठं होतो? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माऊलींनी सारखं सारखं सांगितलंय. का सांगितलंय? त्याच्या पुढं पुण्याची गणना कोण करी. जर तुम्ही तुमच्या मुखानं भगवंताचं नाव घेतलं तर त्याच्या पुण्याची बेरीज करता येत नाही. त्याच्या पुण्याची वजाबाकीन गुणाकारण त्याचा संबंधच येत नाही. पुण्याची गणना कोण करी. कोण करणार आहे महाराज? कारण जीवाचं सगळं असणारं जे काही ही आहे, दिनदर्शिका आहे, जीवाचा नित्यक्रम आहे, जीवाचं सगळं असणारं डायरी ब्रह्मदेवाकडे आहे. त्याला सुद्धा ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे त्याच्या पुण्याची गणना करता येत नाही. म्हणून माऊलींनी प्रत्येक वेळोवेळी सांगितलंय, मुखामध्ये सतत भगवंताचं नाव घेत चला. आता ह्या अभंगामधून माऊलींना काय सांगायचंय? माऊलींना काय सांगायचंय ते मी सांगू शकत नाही, कारण ती माझ्या बुद्धीच्या बाहेरचं आहे. फक्त ह्या अभंगामधून मला आशय काय व्यक्त करता येतोय, ह्या अभंगामधून काय समजावून सांगता येतंय, ह्या अभंगामधून कसं त्या ठिकाणी माझा जे काही सार आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानुसार कसं मी त्या अभंगाचा भावार्थ मांडेल. आणि बुद्धी देणारा सुद्धा तोच आहे. त्यानं बसवलं तर इथं माणूस बसतय. कारण बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन. आतमध्ये प्रवेश करून त्यांनी सांगितलं तुम्हाला प्रवचनाला बसायचंय. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. आता विचार माऊलींनी करायला सांगितला, ते बी लवकरात लवकर करायला सांगितला. पण कशाचा? तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी सांगितलंय, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तुकाराम महाराजांनी सांगितलं असेल, माऊलींनी सांगितलं असेल, नाथ महाराजांनी असेल, नामदेव महाराजांनी असेल, कुठल्या बी संतानं सांगू द्या, पण संताच्या सांगण्याचा भावार्थ, संतानं सांगितलेलं काव्य एकच. कुठलं? जीवाला मोक्षापर्यंत नेऊन पोचवणं. तुकाराम महाराजाला एवढं भजन करायची काय गरज होती महाराज? कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगू तैसी तुका म्हणे. अरे तो मोक्ष, ज्या मोक्षाला जाण्यासाठी लोक तळमळतात, योग याग विधी करतात, तपश्चर्या करतात, तो मोक्ष आमच्या घरी कामाला आहे. कोणी सांगितलं? तुकाराम महाराजांनी. तरी सुद्धा तुकाराम महाराजांच्या रोमारोमातून भगवंताचं भजन निघत होतं. का निघत होतं? त्या ठिकाणी असणारा जो काही विचार, आम्ही विचाराविषयी बोलत होतो. विचार करायचा, कशाचा करायचा, का करायचा? माऊलींनी सांगितलं, सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ काही जणांचा हरिपाठच पाठ नाही. हरिपाठ पाठ असेल किंवा नसेल त्याच्याशी मला बोलायचं नाही, त्याच्यावर मला वक्तव्य करायचं नाही. फक्त वक्तव्य याच गोष्टीवर करायचं. हरिपाठामध्ये माऊलींनी खूप वेळा सांगितलंय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जर तुम्ही मुखानं भगवंताचं नाव घेतलं तर तुमचा जीवाचा उद्धार होतो. या ठिकाणी माऊलींनी सांगितलं, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. आता सगुण आणि निर्गुण काय आहे? भगवंताचं सगुण स्वरूप असू दे किंवा निर्गुण असू द्या, सगुण असू किंवा निर्गुण असू, त्या स्वरूपावरती, त्या भगवंतावरती फक्त मन पाहिजे. काय पाहिजे? मन पाहिजे. जर भगवंतावरती मन नसेल तर विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. ज्याचे मन राम आणि कृष्णावरती नाही, काय थोरपण जाळावे ते,
काय त्याच्या ज्ञानाला करायचंय महाराज? विष्णूशिवाय जप नाही, भगवंताशिवाय ज्ञान नाही. आणि जर विष्णूचा जप मुखामध्ये असेल तर त्याच्यावर मन असावं. जर भगवंतावरती मन नसेल, माऊलींनी सांगितले हरी विन मन व्यर्थ जाय. जर भगवंतावर मन नसेल तर तुम्ही कितीही परमार्थ करा, व्यर्थ जाय, वायाच जातो. मग तो परमार्थ वाया जर जाऊ द्यायचा नसेल तर काय करावं लागल? भगवंतावरती मन स्थिर करावं लागल. आपलं भगवंतावर मनच राहत नाही, मन भरकडतंय. कारण आपण सगळंच मनावर सोडतो आणि सगळ्यात वाईट मन आहे. परमार्थाकडं न जाऊ देणारं, परमार्थाला येऊ न देणारं हे मन आहे. कारण एका मनाशी संबोधन, एका मनाला जर समजावलं तर इंद्रिय मनाच्या पाठीमागं जातात. जर तुमचं मन झूम मीटिंगला असू द्या किंवा रामायणाला असू द्या, गावातल्या कथेला असू द्या, कुठंही असू द्या, जर तुमचं मन मंदिराकडे वळालं तर बाकीचे इंद्रिय मंदिराकडे जातात. काय सांगायला लागलो मी? हरिविन मन व्यर्थ जाय. भगवंतावर जर मन नसेल तर सगळंच व्यर्थ आहे, वाया आहे, वाया. सगुण निर्गुण. आता आपल्याला सगुण आणि निर्गुण याच शब्दावरती चिंतन मांडायचं. सगुण काय, निर्गुण काय, खूप खोल शास्त्र आहे महाराज. एवढा अभ्यास करून सांगणं म्हणजे ही सांगणं होतच नाही. पण कसं असतंय, आता इथं बसलोय म्हणल्यावर काहीतरी बोलावं लागतंय. गप बसून कसं जमल? काहीतरी काहीतरी म्हणजे काय बोलायचं? माऊलींनी सांगितलं तुम्ही काही बी बोला हो, फक्त मन भगवंतावर ठेवा, सर्व तुमचं कार्यसिद्धीला जातंय. आता मला सांगा, झाडाचा पाला खाणारा वानर राजा सुग्रीव, तो रामाला काय म्हणतो? अनुसरलिया श्रीरामाते केवी मागुते परतावे. हे जर झाडाचा पाला खाणाऱ्या माकडाला कळत असेल तर आपल्याला का कळू नये? आपल्याला का कळायला वेळ लागायला लागलाय? आपल्याला कळायला वेळ लागायलाय म्हणूनच कोरोना सारखे महाभयंकर रोग यायला लागलेत. काय बोलायला लागलोय मी? रामाला किंवा हरीला अनुसरलं परत माघारी फिरायचं नसतंय. हे कुणाला कळलं? सुग्रीवाला कळलं. झाडाच्या पाला खाणाऱ्या वानराला कळतंय. काय कळतंय? अनुसरलिया श्रीरामाते. हे जर एक झाडाचा पाला खाणाऱ्या माकडाला कळतंय तर मग आम्हाला का कळू नये? आणि आपण रामाला अनुसरलो नाही म्हणून हे महाभयंकर रोग यायला लागलेत. एकदा रामाच्या नादी लागलं परत माघारी फिरायचं नसतंय. काय सांगितलं माऊलींनी? हरिविन मन व्यर्थ जाय. भगवंतावर जर मन नसेल तर ती सगळं वाया आहे. तुम्ही किती बी परमार्थ करा, किती बी भजन करा, किती बी प्रवचन सांगा, कीर्तन सांगा, जर तुमचं त्याच्यावर मन नसेल तर ती व्यर्थ आहे, ती वाया आहे, त्याचा करून उपयोग नाही. पुढं सांगितलं बघा माऊलींनी, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचं मन राम आणि कृष्णावरती नाही. काय थोरपण जाळावे ते काय करायचे तसल्या ज्ञानाला? आता आपल्याला बघायचं काय? सगुण आणि निर्गुण. माऊलींनी सांगितलं सगुण निर्गुण गुणाचे अगुण. आता भगवान परमात्म्याचं स्वरूप सगुण आहे का निर्गुण आहे? बरं, ते सगुण असो किंवा निर्गुण असो, रामायण आहे का? हो, रामायणामध्ये सगळं सांगितलंय. आता मी तुम्हाला सगुण स्वरूपाचं बी ज्ञान सांगणार आणि निर्गुण स्वरूपाचं सुद्धा ज्ञान सांगणार. पण ते ज्ञान कोणी कोणाला सांगितलंय काय माहिती? महाराज आम्हाला तुम्ही फक्त 1 तास बोला निघून जावा, कशाला आम्हाला ताप देताय असं श्रोते लोकांना वाटल. पण आपले श्रोते तसे नाहीत. आमच्या गावाकडचं सांगायला लागलो.
सगुण आणि निर्गुण. ज्यावेळेस सीतेने विचारलं हनुमंताला की बाबा रामाचं स्वरूप सांग, आणि हनुमंताने विचार केलं, आपण जर सगुण स्वरूपाचं जर वर्णन केलं आणि सीता मातेला जर निर्गुण स्वरूपाचं वर्णन पाहिजे असलं तर आपण खोटं ठरल, आणि जर आपण निर्गुण स्वरूपाचं वर्णन केलं आणि मातेला जर सगुण स्वरूपाचं पाहिजे असेल तरी बी खोटं ठरतोय. मग हनुमंतानं काय केलं? युक्ती केली. कारण हनुमंताला युक्तीमध्ये आणि भक्तीमध्ये हनुमंताचा हात कोणी धरू शकत नाही. बुद्धिमत्ताम वरिष्ठम ज्याला म्हटलंय, आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्याला भक्तीच्या वाटा विचारल्या असा असणारा हनुमंतराय, ते हनुमंतराय भक्तीचा सागर, ज्ञानाचा सागर असणारा हनुमंतराय, त्या हनुमंतानं विचार केला. सीतामातेनं काही बी विचारू द्या, कसलं बी स्वरूपाचं वर्णन विचारू द्या, आपण फक्त सगुण आणि निर्गुण सांगायचं. मी एवढं का बोलायला लागलोय? माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलंय, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. सगुण असो किंवा निर्गुण असो, भगवंताचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपावरती, भगवंताच्या पायावरती, भगवंताच्या नामावरती जर तुमचं मन नसेल तर ते व्यर्थ आहे. कारण भगवंताच्या नामावरती मनही पाहिजे, सर्व इंद्रियही पाहिजे. एका ठिकाणी माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितले, जर तुमचा हरिपाठ असेल तर समजेल, आणि हरिपाठ सर्वांचाच पाठ असतो. काय सांगितलंय? हरिविना जन्म नरकाची पै जाणा. अहो, हरीशिवाय जन्म नरकच आहे. बर ते नाही समजलं तर हरिविन धर्म वाउगाची श्रम. त्यामुळं ज्ञान, धर्म, कर्म, जन्म, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं हरीच्या पायावरती पाहिजे. हरी म्हणजेच राम आणि राम म्हणजेच कृष्ण. म्हणून आपला वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. तोच मंत्र वारकरी संप्रदायाचा आहे, राम कृष्ण हरी. आणि या तिघांवर जर मन नसेल तर तुम्ही केलेलं व्यर्थ आहे. मी काय सांगायला लागलो होतो? सगुण आणि निर्गुणाचं स्वरूप. तर हनुमंताला विचार पडला, आपण नेमकं सगुण स्वरूपाचं वर्णन सांगायचं की निर्गुण सांगायचं? मग हनुमंताने युक्ती केली. मी इथपर्यंत आलो होतो. काय युक्ती केली महाराज? एका ओवीमध्ये 4 तुकडे असतात. 2 तुकड्यामध्ये सगुणाचं स्वरूप सांगायचं आणि राहिलेल्या 2 तुकड्यामध्ये निर्गुणाचं सांगायचं. जर तुम्हाला बघायला अवघड जात असेल तर मी तुम्हाला सोपं करून देतो. भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 29 ह्याच्यामधलं पहा काय बोलायला लागलो, सगुण आणि निर्गुण. सगुण आणि निर्गुण हा आपला विषय आहे, हा आपला सिद्धांत आहे. सिद्धांत समजला, दृष्टांत सोडून द्यायचा असतो. मगाशी एक मी दृष्टांत दिला, अजून एकदा सांगतो दृष्टांत, लक्षात घ्या. आपण किराणा दुकानामध्ये गेल्यावर जर दुकानदाराला 1 किलो साखर मागितली तर ती काय देतं? कॅरी बॅग मध्ये साखर देतं. आपण कॅरी बॅग आणि साखर दोन्ही बी घरी आणतो आणि कॅरी बॅग फेकून देतो आणि साखर घरात ठेवतो. तशाप्रमाणे जर आपल्याला सिद्धांत समजला तर दृष्टांताचा वापर कॅरी बॅगाप्रमाणे करायचा. दृष्टांत सोडून द्यायचा आणि सिद्धांत घ्यायचा. मग काय आपल्याला काय बोलायचंय? सगुण आणि निर्गुण. हनुमंतानं दोन्ही असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन केलं. कसं केलं ते सांगतो. श्रीराम स्वरूप अति स्वरूप रूपे जिंतीला कंदर्प. ही झालं सगुण. म्हणजे भगवंताचं स्वरूप, सगुण स्वरूपाचं वर्णन करताना हनुमंतानं कसं सांगितलं? त्या भगवंताच्या रूपानं मदनाला सुद्धा जिंकलं. आता निर्गुणाचं स्वरूप दुसऱ्या तुकड्यामध्ये, परितो रूपेची अरूप चित्स्वरूप श्रीराम. पण भगवंताला रूप नाही, तो रूपानं सुद्धा अरूप आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. भगवंत नावाला रूपाला आला आणि तेच हनुमंतरे सांगतात. परितो रूपेची अरूप. निर्गुण स्वरूपाचं वर्णन. सगुण स्वरूपाचं वर्णन ऐका. राम राजीव लोचन
जगाचे नयनात ते नयन सगुण स्वरूप. निर्गुण स्वरूपाचं परी देखना डोळे विन देखणे पण हे त्याचे, हे निर्गुण झालं. म्हणजे टेन्शनच नाही हो, तुम्ही काय बी विचारा, सगुण विचारा किंवा निर्गुण विचारा, खोटं ठरायचं ही विचार हनुमंताचा होता. माऊलींनी काय सांगितलं, सगुण निर्गुण गुणाचे अगुण. भगवंताचं स्वरूप सगुण असू त्याच्या अगोदरचा तुकडा त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्रिगुण असणार असार आहे, त्याच्यामधून निर्गुण हे भगवंताचं सार आहे. आणि त्याच्यामध्ये सार आणि असार एकच विचार आहे, तो म्हणजे हरिपाठ. भगवंतावर असणारं मन, भगवंतावरचा विश्वास, भगवंतावरची निष्ठा, रामावर असणारं प्रेम, असं असणारं सगुण आणि निर्गुण. पुढे त्या ठिकाणी माऊली सांगतात, अव्यक्त निराकार नाही त्या आकार. काय नाही त्याला? आकार नाही. तो कसा आहे? अव्यक्त निराकार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, आता जैसा आहेसी तैसिया. तू कसा बी असो, कारण तुझ्या स्वरूपाचा अंत श्रुती शास्त्राला कळत नाही, वेदाला कळत नाही, पुराणाला, शास्त्राला, श्रुतीला कळत नाही. मग आम्हाला कळणार आहे का? कशावरती बोलतोय मी? अव्यक्त निराकार नाही त्या आकार. त्या भगवंताला आकार नाही, भगवंताला उकार नाही, भगवंताला स्वरूप नाही. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं, नावा आणि रूपाला तो आलाय, पण भक्तासाठी आलाय, संतासाठी आलाय. आणि असं असणारा भगवंत, त्या भगवंतावरती स्वरूप ठेवावं लागतं, त्या भगवंतावरती मन ठेवावं लागतं. जर त्याच्यावरती मन नसेल तर ती सगळंच व्यर्थ आहे. तुम्ही परमार्थ करून त्याचा उपयोग होत नाही. कधी होत नाही? जर त्याच्यावर मन नसेल तर. आणि मनाला आकळायचं असेल, एका मनाशी संबोधन, जर मनाला समजावायचं असेल तर मनाला जर इकडं आकर्षित करावं लागतंय, तर भगवंताच्या मनात, संताच्या मनात, त्यांच्या पायावरती मन स्थिर करावं लागतंय. आपला एकच घोटाळा आहे, मन स्थिर होत नाही. मन चंचल आहे. चंचल असणारं मन, मला सांगा, चंचल वारा सुद्धा आहे, परंतु चंचल असणारा वारा सुद्धा एका जागेवर थांबला. चंचलत्व आपुले विसरला, योगेश्वरा भेटू आला. चंचलत्व असणारा तो गुणधर्म विसरला आणि स्थिर झाला. कुठं झाला? भगवंताच्या भजनामध्ये स्थिर झाला. तशा प्रकारे स्थिर व्हावं लागतं, शांत व्हावं लागतं. आणि स्थिर आणि शांत झाल्याशिवाय त्याच्यावरती मन बसत नाही. मन त्याच्यावरती बसण्यासाठी मन जे एका जागेवर शांत करावं लागतं, स्थिर करावं लागतं. अव्यक्त आकार नाही, अव्यक्त निराकार नाही त्या आकार. जेथोनी चराचर हरिसी भजे. चर आणि अचर, चरा आणि चर. चराचर म्हणजे काय? कारण जिथून चराचर भगवंताला त्या ठिकाणी अर्पण होणार आहे. काय सांगितलं माऊलींनी? चराचर हरिसी भजे. ज्या ठिकाणचं चराचर, चराचर म्हणजे झाड, दगड, वृक्षी सगळे असणारे निर्जीव, हे निर्जीव स्वरूपाचं असणारे जी काही वस्तू आहे, पदार्थ आहे, ते चराचर. आणि ते चराचर सुद्धा हरीचं भजन करतात. कसं करतात? चराचर कुठं करत असतंय का? झाडन, दगडन, वेलीन कुठं भगवंताचं नाव घेत असतंय का? घेत असतंय. कधी घेत असतंय महाराज? बघा 5वा अध्याय काढून, युद्धकांडातला 47वा अध्याय. ऐसा भरत रामे कोंदला, तो देशाची राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला. भक्ताला सुख भगवंतापाशी होतं, भगवंताच्या नामापाशीच भक्ताला सुख होतं.
अन्यथा भक्ताला सुख मिळत नाही. हनुमंताला काळनेमीपाशी सुद्धा सुख वाटलं होतं, पण ते क्षणिक सुख होतं. कसलं होतं? ज्यावेळेस समजलं तो साधू नसून राक्षस आहे, त्यावेळेस विचार आदरीला निजमना, दुष्ट हनना लागोनी. दुष्ट दिसला की मारायचाच. दुष्टाला समजवायच्या भानगडीत पडायचंच नाही, कारण त्याला किती बी समजवा ते सांगून ऐकत नाही. रावणाला सुद्धा रामानं सांगायचा प्रयत्न केलता, दुर्योधनाला सुद्धा कृष्णानं सांगायचा प्रयत्न केलता. पण रावणाचं बी तुम्हाला उदाहरण रावणाचे बी वाक्य सांगतो आणि दुर्योधनाचे बी सांगतो महाराज. अगोदर रावणाचं. तुम्हासी मागता कोरान्न, मी नेदी सीता चिद्रज्ञ, ऐसे बोलता दशानना, कोप दारुण मज आला. हे रावणाचं उत्तर आहे. दुर्योधनाचं बी उत्तर आहे. सुईच्या अग्नी मृतिका जाण, कितुके नेदी मी युद्धावीन. कृष्णाला दुर्योधनानं दिलेलं परखड उत्तर, सुईच्या टोकावर बसल एवढी सुद्धा माती जमीन मी पांडवाला देणार नाही. आणि रावणाचंही उत्तर आहे, तुमचा राम भीक मागत जरी आला तरी मी नेदी सीता चित्रज्ञ, तरी मी सुद्धा सीता देणार नाही. त्यामुळं दुष्टाला समजवायच्या भानगडीत पडायचंच नाही. दुष्ट दिसला की संपवायचंच. काय बोलतोय मी? चर आणि अचर. संत भगवंत कुठं थिरावतात? जेथोनी चराचर हरिसी भजे. चराचर भगवंताचं भजन करतय. दगड सुद्धा भगवंताची भजन करतात. झाडं असतील, वेली असतील, वृक्ष, तृण, पाषाण ही भगवंताचं भजन करतात. तुकाराम महाराजांचे रोम सुद्धा, जनाबाईच्या गवऱ्या सुद्धा आणि भरताचा नंदीग्राम सुद्धा हे चराचर आहे. ते चराचर भगवंताच्या भजनामध्ये लीन होतं. ते सुद्धा भगवंताला भजतं. मग आपण तर माणसं आहेत, माणसं. आपण भगवंतापासून लांबच चाललोय. आपण जर भगवंताच्या जवळ गेलं तर भक्त राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी, असं असणारं ते ब्रीद आहे. आपला विषय काय आहे? जेथोनी चराचर हरिसी भजे. जिथून सगळं असणारं चराचर भगवंताला. बघा, एक पुराण मन असेल किंवा प्रमाण असेल, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर अनादी कालापासून आहे महाराज. राम अवतार संपल्यावर कृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण स्वतः दंडकारण्यामध्ये आले, पंढरपूर क्षेत्रामध्ये ते आले, तिथून पंढरपूर आहे. कवा? कृष्ण अवतारापासून पंढरपूर आहे. चराचर जेव्हा नव्हतं तेव्हा पंढरपूर आहे. आणि त्या चराचरापासून भगवंताला भजतात. भगवंताला सगळीच भजतात महाराज. सगळी भगवंताचे नाव घेतात. पण जर मन भगवंतावर नसेल, त्याच्या पायावरती जर मन नसेल तर ते व्यर्थ आहे. हरिविन मन व्यर्थ जाय. त्याच्याशिवाय सगळं व्यर्थ जातंय. त्याच्यावर मन ठेवावं लागतंय. त्याच्यावर निष्ठा दावावी लागती. निष्ठा कशी दावावी लागते सांगू का? एकाच वाक्यामध्ये रावणाने सांगितले निष्ठा कशी दावावी. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान, कथेसी वर्णावा रघुनंदन, तेने त्यासी सुख गहन, कपिनंदन विगुंतेल. रावणाने सांगितलं भगवंतावर निष्ठा दावायची आणि त्या माकडाला फसवायचं. कुणाला? हनुमान फसणाऱ्यामधला नाही, भगवंत फसणाऱ्यामधले नाहीत. तरी सुद्धा देवाला फसवण्याचा प्रयत्न दुष्ट बुद्धी प्रवृत्ती करत असते. माऊलींनी सांगितलं महाराज,
अव्यक्त निराकार नाही ते आकार, त्या भगवंताला आकार नाही. त्या भगवंताचं स्वरूप सगुण असो किंवा निर्गुण असो. ज्यावेळेस सीता मातेने विचारलं त्यावेळेस हनुमंतानं दोन्ही स्वरूपाचं वर्णन केलं. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो. भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 29 पहिल्या 42व्या. सगुण आणि निर्गुण स्वरूप. इथं माऊलींनी सगुण आणि निर्गुणाचंच सांगितलंय. जर ते सगुण आणि निर्गुण ह्यांचं असणारं स्वरूप कशा प्रकारे आहे ते तुम्ही तिथं जाऊन पहा, बघा. पुढं ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या ध्यानामध्ये मनामध्ये राम आणि कृष्णच होते, म्हणून त्यांना एवढं साध्य झालं. एवढंच नाही तर अवतार पांडुरंग. पुढं काय, नाव ठेविले ज्ञानी. आणि असे असणारे जगाची माऊली आपण ज्याला म्हणतो, ते असणारे माऊली, ते असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ते म्हणतात, राम आणि कृष्णावर मन पाहिजे. जर त्याच्यावर मन नसेल आणि जर त्याच्यावर मन असेल तर अनंत जन्मोनी पुण्य होय. आपलं अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं. कधी येतो महाराज? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कोणती कृपा केली? झूम मीटिंगला गुगल मीटवर असणारे श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळी अर्चित असे भक्ती. तुम्ही असणारे श्रोते, तुम्ही अनंत जन्माचं पुण्य तुमचं फळाला आलं. तुम्ही इथं बसलात. नाहीतर जगामध्ये लोकसंख्या 138 कोटी आहे. आकडा चुकला तर समजावून घ्या, मला जास्त काही भूगोलाचं ज्ञान नाही, पण अंदाज 138 कोटी लोकसंख्या भारताची किंवा जगाची आहे. भारताची म्हणा, जगाची नाही. आणि एवढ्या असणाऱ्या लोकसंख्येमध्ये परमार्थाकडे येणाऱ्या लोकसंख्येमध्ये तुमचा नंबर लागला. का लागला? अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्माचं तुमचं पुण्य फळाला आलं. तुमचं असणारं भाग्य, तुमचं असणारं कर्म, तुमची असणारी निष्ठा, तुमचं मन. मी अगोदर बोलून गेलो महाराज. कारण कोणतंही वर्णन रामाचंच. रामाशिवाय विषयच नाही, काही नाही. त्याच्याशिवाय विषय बोलायचंच नाही. पुढचा जर रामकृष्ण हरी म्हणला तरच त्याच्याबरोबर संवाद, नाहीतर संवाद बंद. काय संबंध नाही महाराज बोलायचं. बोलायचं सुद्धा कारण भगवंतापासूनच पाहिजे. जर भगवंता व्यतिरिक्त जर बोलत असेल तर आपल्याला त्याची गरजच नाही. कारण जगामध्ये माणसं खूप आहेत. 2 जर भक्त भेटले तर विषय देवाचा सुरू झाला पाहिजे. 2 जर राम भक्त भेटले तर विषय रामाचा सुरू झाला पाहिजे. 2 जर वारकरी भेटले तर विषय विठ्ठलाचा सुरू झाला पाहिजे. 4 वारकरी एकत्र येतात महाराज, पण संसाराचाच गप्पा. कसं चाललंय, शेतीन वाढेन बैन, काय करायचंय महाराज? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? काय तुम्ही पंढरपूरमध्ये बसला वन घरच्या बाता गप्पा गोष्टी करायला लागलो, काय त्याच्याशी त्या गोष्टीवरनं काही साध्य होतंय का? आपलं नाहीच. जेवढं कमावलंय, जेवढं मिळवलंय सगळं ठेवून जायचंय. संगाते कवडी गेली नाही किंवा येणार नाही. रावणाचा आहे बघा म्हणे. तुका म्हणे त्याची संपदा एवढी. केवढी संपदा महाराज? देश सोन्याचा होता. 10 तोंड धूळ खात पडली. कुठं? रणांगणावरती. संगाते कवडी गेली नाही. कवडी सुद्धा बरोबर येत नाही. मग पंढरपूरच्या पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये बसून घरच्या गप्पा गोष्टी का करताय? तिथं घरचा विषय का करताय? बरं तिथं बी जाऊ द्या. रामायणाला गेला, रामायण संपलं लगेच तंबाखू चोळीत. अहो व्यासपीठाच्या खाली तरी उतरा.
व्यासपीठावरच तंबाखू फेकन, डबी फेकन, ती गादी नारदाची आहे. आणि नारदाच्या गादीचा वापर आपण योग्य प्रमाणे केला पाहिजे. मी जे बघतोय ते सांगतोय बरं. समाजामध्ये वावरत असताना जे समाजामध्ये घडतंय, जे समाजामध्ये चाललंय ते मी सांगायला लागलो. रामायणाच्या व्यासपीठ कशाचंही असू द्या, सगळे असणारे ग्रंथच आहे. संत वाङ्मयच आहे, संत भागवत कथाच आहे. आणि त्या असणाऱ्या कथेच्या व्यासपीठाच्या खाली आल्यावर घरातल्या गप्पा गोष्टी करायच्या नसतात. होय यादव सर? घरातल्या गप्पा गोष्टी व्यासपीठावर बसून करायच्या नाहीत. पंढरपुरामध्ये गेल्यावर कीर्तन संपल्यावर रात्री 12 वाजल्यावर झोप लागत नाही म्हणून आपण इकडच्या तिकडच्या गोष्टी करायच्या नाहीत. मग गोष्टी कोणत्या करायच्या गड्या? कोणत्या करायच्या गोष्टी? गोष्टी करत असताना, गप्पा गोष्टी करत असताना 2 राम भक्त, 2 विठ्ठलाचे भक्त. आता विठ्ठल, राम, कृष्ण ही सगळं एकच आहे. ह्याच्यामध्ये भेद नाही महाराज. कोणे अभेद देखिला, ह्याच्यामध्ये भेद नाही. अभेद असे असणारे ते आहेत. आणि त्यांचे भक्त जर भेटलं, आपण महाराज भगवंताचे भक्त आहेत. आणि भगवंताच्या भक्ताचा एकच भावार्थ पाहिजे, दृष्टी विषय समस्त. आपल्या बघण्याचा विषय, आपल्या डोळ्याचा विषय, आपल्या कानाचा विषय, बोलण्याचा विषय, पंच ज्ञानेंद्रियाचा विषय, पंच कर्मेंद्रियाचा विषय फक्त भगवंत असला पाहिजे. काय सांगायला लागलो मी माहित आहे का? ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. ह्याच्या बी अगोदर 2ऱ्या चरणामध्ये माऊलींनी सांगितलंय हरिविन मन व्यर्थ जाय. आणि शेवटच्या सुद्धा चरणामध्ये सांगितलंय रामकृष्ण मनी. म्हणजे मन राम आणि कृष्णावरच पाहिजे, हरीवरच पाहिजे. जर त्यांच्यावर मन नसेल तर ती व्यर्थ आहे. काय आहे? व्यर्थ आहे. त्याचा उपयोग होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. अशा प्रकारे भगवंताचं ज्ञान, भगवंताचं गुह्य अजून एकदा परत 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 सांगतो. काय सांगतो? मी सांगणारा मोठा नाही, माझ्यापेक्षा ऐकणारे खूप आहेत महाराज. आता मी ऐकणाऱ्याची लिस्ट बघतो, कारण मी अजून मोबाईलला हात लावला नव्हता, पण आता लावतो. कारण मला बघू द्या ना ऐकायला लागले कोण कोण. ऐकणारे सगळे माझ्यापेक्षा सुद्धा ज्ञानी आहेत. आणि त्यांच्या समोर ज्ञान सांगणार आता संगीताताई जाधव असतील, जयश्रीताई लहारे आहेत, आमचे रामायणाचार्य गुट्टे महाराज आहेत. त्यांच्यापेक्षा त्यांच्यापाशी मी बालक आहे. आणि त्यांच्यापाशी मी ज्ञान सांगणं म्हणजे ते सुद्धा व्यर्थ आहे. त्याचा उपयोग नाही. का उपयोग नाही? तुमच्यासारख्या ज्ञानाच्या समोर मी काय ज्ञान सांगावं महाराज? काय पाजळावं? मी तुझे निज बाळक, तुमचं ज्ञान मूड अति उत्संक. मी तुमच्यापाशी बाळ आहे, अज्ञानी आहे, मूड आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुम्ही कोण? तुम्ही पुढं बसलेले श्रोते, कारण तुम्ही भगवान शंकराच्या मूर्ती आहात. आणि तुम्ही भगवान शंकराच्या मूर्ती असल्यामुळं सेवा करत असताना, बोलत असताना एखादा शब्द जर तुमच्या अंतकरणाला लागला तर क्षमा असावी. कारण कसं असतंय, व्यासपीठावरती बसल्यावर मुखामधून बाहेर पाडणारे शब्द त्याच्या हातामध्ये आहे. किती बी अभ्यास करा महाराज, पाठांतर केलेलं विसरतोय. पण व्यासपीठावर बसल्यानंतर जी काय मुखामधून बाहेर शब्द पडतील, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची. मुखामधून शब्द बाहेर पाडणारा वेगळा आहे. तसं माझ्या आता हरिपाठावर निरूपण करावं एवढं ज्ञान मला काहीच नाही. एवढं कशाला? काहीच नाही. अत्यंत अज्ञानी असणारा. आता माझ्यासमोर एवढे असणारे श्रोते ज्ञानी आहेत, मला त्यांच्यासमोर काहीच बोलता येत नाही. पण सेवा दिली आणि काहीतरी बोलावं लागतंय. म्हणून हे असणाऱ्या 4 माऊलींच्या अभंगाचा अर्थ एवढाच नाही.
माझ्या बुद्धीला जसा जमल तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला. एका एका अक्षराचा सखोल अर्थ आहे, फक्त तेवढ्यात जाण्याचं माझं सामर्थ्य नाही. तिथपर्यंत जाणं तेवढं ज्ञान मला नाही. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण. आणि बघा कसं असते माहिती का, ऐकत असताना श्रोते लक्ष देऊन ऐकत असतात. का ऐकत असतात? कारण सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा श्रेष्ठ असतो आणि तो ऐकत असताना सूक्ष्म ऐकत असतो. त्यामुळं मुखामधून एखादा शब्द जर तुमच्या अंतःकरणापर्यंत पोचला असेल, त्याच्यापासून जर तुमचं अंतःकरण दुःखित झालं असेल, तर उदार अंतःकरणाने क्षमा करा. आणि झालेली, आता मी लवकर का बंद करायला लागलोय, कारण इथून 4 किलोमीटर गाव आहे आणि त्या गावामध्ये जाऊन रामकथा सांगावी लागते. इथून मी ज्या ठिकाणावर राहतोय तिथून 4 किलोमीटर आहे ते गाव आणि तिथं 8ला रामायण सुरू करावं लागतंय. त्यामुळं थोडंसं 10 मिनटं मला वेळ हवा होता. त्यामुळं नियोजन संयोजन करताना मी अगोदरच बोललो होतो थोडंसं 10 मिनटं मी लवकर संपवणार, कारण तिथं जायला वेळ लागतो. आता इथून उठल्यानंतरनं हातपाय धुवून तिथं मंदिरामध्ये जाण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळं झालेली सेवा तुम्हा संतांच्या चरणी अर्पण. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.